राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. पुण्यातील अभिनव चौकात पवारांच्या राष्ट्रवादीकडून सरकारविरोधात निषेध आंदोलन. नसरापूर प्रकरणात मुलीला मारण्यासाठी आरोपीने छातीत बुक्की मारली. ससून रुग्णालयाच्या प्राथमिक अहवाल सादर. अत्याचार केल्यानंतर आरोपीने मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी तिच्या छातीत जोरदार बुक्की मारल्याचंही उघड. पुण्याच्या मुळशी तालुक्यात आईस्क्रीम विकणाऱ्याकडून 14 वर्षाच्या गतिमंद मुलीचा विनयभंग. आरोपी पिंटू शिवकुमारवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. पिंटू शिवकुमार उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती. आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या घडामोडी. जालन्यात तरुणीवर लैंगिक अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप. 25 वर्षीय पीडितेच्या तक्रारीनंतर पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चौघांना अटक. 2016 पासून अत्याचार होत असल्याची तक्रार. भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गावातील ही घटना. अहिल्यानगरमध्ये हुंड्यासाठी छळाला कंटाळून विवाहितेची उडी मारून आत्महत्या. राहता तालुक्यातील एकरूखमधील ही घटना. घराच्या बांधकामासाठी सासरकडून 4 लाखांची मागणी. पती, सासरा, सासू विरोधात गुन्हा दाखल. तिघांनाही अटक. परभणीत हुंड्यासाठी पतीकडून पत्नीवर चाकू हल्ला. प्लॉट खरेदीसाठी माहेरून 2 लाख आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ. हल्ल्यात हिना खान पठाण जखमी. पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी नराधमाला 20 वर्ष सक्तमजुरी आणि 10,000 रुपयांचा दंड. 2024 मधील दाखल गुन्ह्यात बार्शी सत्र न्यायालयाचा निकाल. पीडितेच्या कुटुंबियांना 2 वर्षांनी मिळाला न्याय. बीडच्या अंगणवाडीत मदतनीस महिलेला गुंगीचं औषध देऊन अत्याचार. आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची तक्रार दाखल. विकास खाडे नावाच्या नराधमाला अटक. आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. आयटी कंपनी धर्मांतर प्रकरणी विजय रहाटकरांची पोलीस अधीक्षकांशी चर्चा. टीसीएस प्रकरणातला अहवाल आला. 2 ते 3 दिवसात मुख्यमंत्र्यांकडे हा अहवाल देणार. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांची माहिती. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या हिंदी भाषेच्या परीक्षेला स्थगिती. भविष्यात हिंदी भाषेची परीक्षा आवश्यक आहे का? पडताळून पाहणार. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. दरम्यान हिंदी परीक्षेविरोधात मनसेनं आंदोलनाचा इशारा दिला होता. हिंदीला विरोध नाही, मराठी पहिल्या क्रमांकाची भाषा आहे. संजय राऊत यांची भूमिका. तर पडद्या आडून हिंदी भाषा सक्तीचा राज्य सरकारचा प्रयत्न. मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप. 28 जूनला परीक्षा केंद्रावर जो काही तमाशा होईल त्याला राज्य शासन जबाबदार असेल, असाही दिला इशारा. तर राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना हिंदी यावीच लागते. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. कोणत्याही भाषेसंदर्भात द्वेष नसावा, अशी ही भूमिका.